मी सीमा। आज मी तुम्हाला नाश्त्याची झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, त्याला आपण टाकून घेऊया। चमचा तीळ घेतले, चमचा जिरे आणि ओवा कुटून घेतलाय, पाव चम्मचपेक्षाही थोडीशी कमी हिंग घेतली आहे, थोडीशी हळद, पाव चमचा गरम मसाला, एक चमचा धना पावडर, एक चमचा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याचं मी कुटून घेतलं आहे, आणि एक चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे। तुमच्याकडे जर मेथी ताजी मेथी असेल ती देखील तुम्ही कापून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी एक मोठा बटाटा कच्चा किसून घेतला आहे, तो देखील आपण याच्यामध्ये घालूया। एक चमचा मीठ घेतलं आहे, हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। हे सगळं मिक्स केलं आहे। यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे, 3 मोठे चमचे भरून, एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, कमी जास्त। आता हे सर्व मिक्स करून आपल्याला याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पहिलं आपल्याला असंच मिक्स करायचं आहे सर्व, आणि नंतर थोडंसं पाणी असं टाकून आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। सर्व मिक्स केलं आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागेल। मध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे, तेल थंडच आहे। आणि मी अद्रक लसूणची पेस्ट अजून थोडीशी घेतली, कारण आपल्याला चटपटीत पाहिजे। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याला घट्ट गोळा करून घ्यायचा। पाणी अगदी आपल्याला थोडं घ्यायचं आहे, एकदाच पाणी नाही घालायचं आहे। बघा, मी आता असा घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे। आता आपल्याला लगेच याचे बनवायला घ्यायचे, मुरत ठेवायची काही आवश्यकता नाही आहे, लगेच बनवलं तरीही चालेल। आता मी एक पिठाचा गोळा घेतला आहे, हलकासा तेलाचा हात लावून आपल्याला याला छोटी साईज मोठी साईज जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। हा गोळा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये जरा पीठ याला थोडंसं लावून घ्यायचं आहे। आणि याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। बघू शकता, जसं जाड पण नाही जसं पातळ पण नाही, आपण जशी चपाती करतो त्याचप्रमाणे आपल्याला पोळी याची लाटून घ्यायची आहे। आता आपण याला शेकून घेऊया। गॅसवर मी तवा ठेवला आहे, तवा चांगला गरम झाला आहे, त्यावरती आपल्याला जरासं तेल आपलं टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं, तव्यावरती पोळी मी टाकून घेतली आहे। आता मी याला 2 मिनिटांनी पलटून घेते। यावर आपल्याला थोडंसं हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे, याला परत पलटायची। पुन्हा थोडंसं तेल लावते, घी किंवा तेल काहीही लावू शकता। बघा, झाला आपला झटपट नाश्ता तयार, खमंग आणि खुसखुशीत।
चला आता आपल्याला प्लेटमध्ये मी काढून घेते आणि हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.